घटना आहे पूजा प्रकाश सोळंकी हिची. वय वर्ष फक्त 19. लहानपणापासूनच कुंभारजरी गावामध्ये वाढलेली, गोड बोलणारी, डोळ्यांमध्ये निरागस स्वप्न घेणारी मुलगी होती. तिचे वडील प्रकाश सोळंकी एक शेतकरी, तर आई शांताबाई प्रेमळ पण काळजीने भरलेली होती. पूजाचं स्वप्न होतं प्रेमळ नवरा, आपुलकीने भरलेलं घर आणि स्नेहाचं आयुष्य असावं. शिक्षण 12वीतच थांबलं आणि वडिलांनी तिच्या लग्नासाठी आता योग्य स्थळ शोधायला देखील सुरुवात केली. आणि त्याच दरम्यान एक स्थळ देखील आलं, अक्षय जनार्दन गायकवाड याचं. सिव्हिल इंजिनियर, तो संभाजीनगरचा होता. मुलाखती झाल्या. अक्षय व त्याचे कुटुंब बोलण्यात सभ्य वाटले. फक्त एकच आट, हुंड्यामध्ये 5 तोळ सोनं आणि काही वस्त्र. प्रकाश सोळंकींनी शक्य तितकं करून ती मागणी देखील केली. त्यानंतर 18 तारखेला लग्न थाटामाटामध्ये पार पडलं. पूजाच्या डोळ्यात नव्या आयुष्याचं स्वप्न होतं, पण ती स्वप्न आता फार काळ टिकली नाहीत. लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यापासून अक्षयचं वागणं आता बदलायला लागलं होतं. तो तिला आता कमी लेखायला लागला. तुझ्या वडिलांनी सोनं कमी दिलं, हे वाक्य अक्षय आणि त्याच्या आईच्या तोंडून दररोज ऐकू येऊ लागलं. अनिता गायकवाड, पूजाची सासू, नेहमी तिला टोचत राहायची. काय दिले तुझ्या घरच्यांनी? सगळं अपुरच. सासरे जनार्दन कधीच प्रेमाने बोलले नाहीत. पूजाला आता त्या घरामध्ये कोणाकडेही आधार वाटत नव्हता. अक्षयचं वागणं अधिकच कठोर होत चाललं होतं. अधिकार गाजवणं, अपमान करणं हे तर आता रोजच झालं होतं. एक दिवस स्वयंपाकामध्ये थोडा उशीर झाला आणि म्हणून अक्षयनं तिला जोरातच मारलं. ती रडत रडत सासूबाईंकडे गेली, पण तिथेही तिला दोष तिच्यावरतीच मिळाला. रात्री आईला फोन करून ती फक्त एवढंच म्हणाली, आई, तू म्हणाली होतीस ना नवरा प्रेम करतो, पण हा तर मला सतत रडवतच असतो. हळूहळू तिला फोनवर बोलायलाही बंदी घालण्यात आली. तिचं आयुष्य 4 भिंतींमध्ये बंद झालं. टोचणाऱ्या नजरा, घरच्यांचा छळ, शिव्या आणि धमक्या. तुझं काही केलं तरी कोणच काही बोलणार नाही, विष घालून मारीन. 15 सप्टेंबर, पूजानं आपल्या आईला फोन केला. आई, खूप भीती वाटते, हे लोक काहीही करू शकतात. आता शांताबाईनं आश्वासन दिलं, 20 तारखेला बाबा येतील, सगळं काही नीट होईल. पण तो वेळ येण्याआधीच पूजाचं मन मात्र पूर्णपणे कोलमडून गेलं. 19 सप्टेंबर मंगळवारचा दिवस होता. दुपारी 12 वाजता सगळे आपापल्या कामामध्ये होते. अक्षय ऑफिसला गेला होता. पूजा तिच्या खोलीमध्ये गेली. एक जुनी ओढणी हातामध्ये घेतली. खिडकीमधून बाहेर पाहिलं, डोंगर आणि आकाश, पण तिचं मन मात्र धुक्यानं भरलेलं होतं. एक चिठ्ठी लिहून टेबलावरती ठेवली. आई बाबा, मी थकले आहे, काही चुकलं नाही, पण इथं राहणं आता मला शक्य नाही. आणि ओढणीला गाठ मारून पूजानं आपलं आयुष्य संपवलं. दुपारी 1:30च्या सुमारास सासू अनितानं दरवाजा उघडला आणि पूजाचं मृत शरीर झुलताना दिसलं. त्यानंतर ती आता पूर्णपणे हादरून गेली. पोलिसांना कळवण्यात आलं, पण पूजाच्या आईवडिलांना काही सूचना दिली नाही. जेव्हा प्रकाश आणि शांताबाई हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा फक्त मृतदेह उरला होता. प्रकाश म्हणाले, मी 5 तोळे सोनं दिलं, पण माणुसकी कुठे होती त्यांच्या घरामध्ये? त्याच्यानंतर आता त्यांच्या तक्रारीवरून अक्षय, अनिता आणि जनार्दन, त्यासोबतच प्रशांत यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला. IPC 498A आणि 306 अंतर्गत. पूजाचे मेसेज, डायरीमधील नोंदी, फोन रेकॉर्ड, सगळं काही स्पष्ट होत होतं की मानसिक आणि शारीरिक छळाला ती आता बळी पडली होती. अक्षयने आता स्वतःची बाजू मांडण्याचा देखील खूप प्रयत्न केला, पण पूजाचे शब्द त्याचं खोटं उघड करत होते. आता ही घटना समाजामध्ये पोहोचताच अनेकांनी आवाज उठवला. लग्न म्हणजे कैद नाही, हुंडा म्हणजे परवाना नाही. शांताबाई आणि प्रकाश मात्र गप्प होते. त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त एकच प्रश्न होता, माझ्या लेकीचा दोष काय होता? अक्षय इंजिनियर होता, पण माणूस नव्हता. त्याच्या घरी पैसा होता, पण त्यांची मनं कोरडी होती. शिक्षण म्हणजे डिग्री नाही, ते म्हणजे संवेदनशीलता, सहवेदना, जबाबदारी. पूजाचं आयुष्य तिचं एकटीचंच नव्हतं. तिच्या आई वडिलांचं स्वप्न, तिच्या मैत्रिणींचं प्रेम आणि तिच्या भविष्यातल्या मुलांचं अस्तित्व होतं. आता हे सगळं संपवलं गेलं फक्त 5 तोळे सोनं कमी, याच वाक्यानं. पूजा गेली, पण तिची चिठ्ठी अजूनही बोलतीये, मी फक्त प्रेम शोधलं, पण छळ मिळाला. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना
कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।